तुमच्या माध्यमातून कळत आहे, परंतु त्या ठिकाणी असलेले जयकुमार गोरे हे वारंवार काहीतरी महायुतीमध्ये बिघाड व्हावा यासाठी ते प्रयत्नशील असतात, असं एकंदर चित्र आहे. एक प्रकारे दडपशाहीचा जो मार्ग आहे त्याने त्या भागामध्ये जो अवलंबला आहे त्याच्यामुळं कदाचित ही युती झाली असावी. म्हणून दुसरी अनैसर्गिक युती होण्यापेक्षा जर असलेले युतीच्या लोकांना सांभाळून घेतलं तर हा प्रसंग उद्भवणार नाही, त्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे होती. म्हणून आता तिथे नेमकं काय घडेल, लोक स्वीकारतील नाही स्वीकारतील हे येणाऱ्या काळामध्ये आपल्यालाच माहिती पडेल. संजय राऊत यांनी टीका केली आहे शिंदे साहेब की शिंदे रुसून बसलेल्या सुनबाईच्या सारख्या दिल्लीला चक्र आहेत, बहुतेक गट स्थापना ही घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते. मुंबई महापौरपदावर त्यांनी टीका केली. आम्हाला गट कधी स्थापन करायचा आहे, काय करायचं आहे यासाठी कुणाला विचारण्याची गरज नसते. एखाद्या पक्षाचे किती नगरसेवक आले आणि त्याचा गट कोणी स्थापन करायचा यासाठी कुणाची परमिशन घेणं कधी गरजेचं नाही आणि ते करणार सुद्धा नाही. आम्ही एकनाथ शिंदे साहेब अत्यंत विचारपूर्वक निर्णय करतात. कोण दिलं पाहिजे, असलेल्या नगरसेवकापैकी कुणाला गटनेता केलं पाहिजे हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेतात. म्हणून त्याच्यावर काहीतरी वादळ उठवणं, त्यासाठी काय दिल्लीला चक्रा मारतायत. अरे काय आम्ही काय तुमच्यासारखे आहोत का? कधी शरद पवारच्या घरी, कधी सोनिया गांधीच्या घरी, कधी राहुल गांधीकडे, हे प्रकार आमच्याकडे नाही आहेत. आम्ही ठोस निर्णय घेणारे लोक आहोत. म्हणून शिंदे साहेब योग्य वेळेला योग्य निर्णय घेत असतात. म्हणून त्याच्यावर टीका करण्यापेक्षा रोज शिंदे का शिंदे हे जे तुमचं रोजचं पुराण चालू आहे ना, आता हे बंद करा. लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवल्यानंतर सुद्धा तुम्हाला शिंदेचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही, हे तेवढं सत्य आहे. म्हणून तुम्ही शिंदे साहेबांवर कितीही टीका करा, शिंदे साहेबांवर त्याचा काही परिणाम होणार नाही. उद्धव ठाकरे असं म्हटले की दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही. मोदी शहावर त्यांनी टीका केली, गद्दारासोबत गेलो तर मला बाळासाहेबांचं नाव घेता येणार नाही. आपले दांडे आपल्यावर घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरत आहेत, असंही त्यांनी अमित शहा आणि मोदीवर टीका केली. अमित शहा मोदी हे व्यापारी आहेत हे आता तुम्हाला कळालं. यापूर्वी सुद्धा तुम्ही ज्या झाडावर घाव घातलेत ते पात कुणाचं होतं आणि दांडा कुणाचा होता. त्या लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांनी तुमचा दांड्यासारखा उपयोग केला आणि तुमचं असलेलं झाड तोडण्याचा प्रयत्न तुमच्याच हाताने झालेलं ते पाप आहे. म्हणून एका अर्थानं तुम्हीच या पक्षाशी केलेली ती गद्दारी म्हणता येईल. परंतु आता दुसऱ्याचं नाव दाखवायचा. आपलं झाड तोडताना सुद्धा तुम्ही हसत होता. कचरा गेला, पाचोळा गेला, नवी पालवी फुटेल अशा वल्गना तुम्ही केल्या आणि आपले असलेले निष्ठावान यांना तुम्ही स्वतःपासून दूर लोटले. हे पाप तुमचं आहे. म्हणून आता पाप झाकण्याचा प्रकार, असा केविलवाना जो प्रकार तुम्ही करताय हे लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. जर 2019ला तुम्ही दांडा म्हणून त्यांच्या हातात जर तुम्ही गेले नसते तर त्यांनी आपलं हे वटवृक्ष जे शिवसेनेचं होतं, जे शिवसेना प्रमुखाचं होतं, ते कधीच तुटलं नसतं, कधी त्यात उन्मळून पडलंही नसतं. परंतु आता हे पाप तुम्हाला अखेरपर्यंत झोपू देणार नाही एवढं निश्चित आहे. कल्याण डोंबिवली झालं त्यावरून शिसारी आहे राज ठाकरे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात माणसाचे लिलाव चालू आहेत असे राज ठाकरे यांनी बोलत खंत व्यक्त केली. बघा, राज ठाकरे साहेबांनी कालच स्टेटमेंट केलेलं आहे. काही ठिकाणी लवचिकता ही वापरावी लागेल, करावी लागेल आणि मला वाटतं ते त्यांचं मॅच्युअर्ड स्टेटमेंट आहे. अहंकार नसावा हेच त्याच्यातून त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्यांचा पक्ष कसा चालवायचा याचे पूर्णपणे त्यांना जाणीव आहे. त्यांच्या पक्षाचे माजी आमदार पाटील तिथे आहेत. विदाऊट कन्फर्मेशन कोणताही निर्णय माजी आमदार पाटीलसुद्धा घेणार नाही, त्याची मला खात्री आहे. म्हणून झालेला त्यांनी त्या कल्याण डोंबिवलीमध्ये घेतलेला निर्णय हा मला वाटतं राजसाहेबाला विचारून घेतलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर आता वाद घालण्यात काही अर्थ नाही. परंतु एवढं निश्चित आहे, एखाद्या सत्तेमध्ये राहून काम करणं हे तिथलच्या नगरसेवकाला भावलेलं आहे, त्यामुळं ते गेलेले आहेत आणि त्याचा
परिणाम काही दिवसात दिसेल की चांगलीच कामं आम्ही कुणाचीही वैयक्तिक दुश्मनी धरत नाहीत, तर सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका जी आमची आहे, एकनाथ शिंदे साहेबांची आहे, त्याची पुष्टी तुम्हाला काही दिवसात पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवलीचाच विषय आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचे 4 नगरसेवक मास्टरचेवर आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी ठाकरे गटातून थेट पोलिसात मिसिंगची तक्रार करण्यात आली. त्यांचे 4 नगरसेवक पळून गेले. कुठे गेले? अहो, पक्ष सांभाळताय का काय करताय? तुमच्याच पक्षाचे नगरसेवक पळून जातात आणि त्यांच्याच विरोधात तुम्हाला तक्रार द्यावी लागते. किती दुर्दैव आहे. म्हणून ज्याला स्वतःची मुलं सांभाळता येत नाही त्यांनी इतरांना शहाणपण यापुढे तरी शिकवू नये. राज ठाकरे यांनी एक कोणती व्यक्ती केली, माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं तर घर सोडणं होतं. राजसाहेबांनी त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुखांशी ज्या पद्धतीने सांगितलं की मला आता जावं लागेल म्हणून, ती खंत त्यांच्या मनामध्ये होती, ते शल्यही होतं. काकापासून दूर जाणं हे त्यांना कधी भावलं नव्हतं. त्यांचं आणि शिवसेना प्रमुखाचं जे नातं तर आहेच आहे, परंतु जे भावनिक संबंध होते त्याची शिक्षा त्यांना 19 वर्ष त्या जखमेतून ते बाहेर निघत नव्हते. म्हणून राजसाहेब हे एकदम मृदू स्वभावाचे आहेत, प्रसंगी कठोरही आहेत, परंतु त्यांना कुठेतरी वाटत होतं की ज्यांच्यामुळं पक्ष, त्यांनी एक वाक्य त्या ठिकाणी वापरलं होतं की विठ्ठलाच्या बाजूला असलेल्या बडवे हा शब्द त्यांनी वापरला होता. त्यांना शिवसेना प्रमुखाला घेरलं, त्यांच्यामुळं मी सोडून चाललो. शिवसेना प्रमुखावर कधीही त्यांचा राग नव्हता. त्यांनी आदरानंच त्यांच्याबद्दलचं वक्तव्य नेहमी आयुष्यभर केलेले आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्तता झालेली आहे. सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे. अहो, महाराष्ट्र सदन अख्खं बनलंय 100 कोटीमध्ये, आरोप केले 700 कोटीचे. कसं ते आरोप टिकणार आहेत? त्याची किंमत किती महाराष्ट्र सदनाची? 100. आरोप किती? 700 कोटीचा. म्हणजे जे नव्हतं तेच भुजबळांच्या माथी मारायचा प्रयत्न केला होता, त्यांना फसवण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच्यातून ते आज निर्दोष मुक्त झालेत. मग आम्हाला त्याचा आनंद आहे. दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण जवळपास झाले तर जमा आहे असं संजय राऊत म्हणाले. तसेच शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील आणि सत्तेतून अजित पवारांनी बाहेर पडावं असंही राऊत होतं. राऊत रोज नवीन नवीन स्वप्न पाहतात, रोज नवीन नवीन भविष्य सांगत असतात. एकही त्यांचं भविष्य आतापर्यंत सक्सेस झालेलं नाही. आता अजितदादा त्यांच्याबरोबर शरद पवारबरोबर जाऊन महाविकासाकडे जातात का शरद पवार अजितदादाबरोबर माहितीत येतात, हे येणाऱ्या काही काळामध्ये दिसेल. म्हणून आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की अजितदादा आणि शरद पवार आता एकत्र येण्याचे चिन्ह दिसू लागलेले आहे. गुलाबराव पाटलांचे वक्तव्य आहे, हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही. बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यावर टीका का? तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणुका. गुलाबरावांनी जे काही वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेली भावना त्यांनी ती व्यक्त केलेली. त्यांच्या मताशी सगळेजण सहमत आहे अशातला भाग नाही. म्हणून त्याचे एवढी काही काळजी करण्याचं कारण नाही. किशोरी पेडणेकर यांची लोकनेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेत नाराजी दिसते. महत्वाची पदं वरळी विधानसभेतच का, असा नाराजांचा सवाल आहे. आता त्यांना का देण्यात आलं, काय कारणं आहेत, या बाबतीमध्ये तो पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्यामुळं त्याच्यावर आम्ही काही भाष्य करणार नाहीत. परंतु एवढं निश्चित आहे की उबाठामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये नाराजीचा सूर तर निश्चित जाणवतोय. आणि मला वाटतं भविष्यामध्ये सुद्धा आणखीन एकदा उबाठामध्ये या अशा विषयावरून फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात गुलामांचा बाजार भरलाय, गुलामांच्या राज्याचे भाषा दिल्लीत आहे असं संजय राऊत म्हणाले. आपल्या राज्याला, महाराष्ट्र राज्याला गुलामाचा बाजार म्हणणं हे संजय राऊत सारख्या माणसाच्या तोंडून शोभत नाही. स्वतः दलाली करून आयुष्य काढणारे लोक इतरांना जेव्हा गुलाम म्हणतात त्या टायमाला त्यांनी स्वतःमध्ये पाहिलं पाहिजे की आपण कोणत्या धर्तीचे गुलाम आहोत, कोणत्या धर्तीचे दलाल आहोत. या दलालांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. काल उद्धव ठाकरे म्हणले गद्दार झाले नसते तर आज इतिहास वेगळा असता. याची चूक कुणाची होती?
चूक कोणी केली, गद्दारी कोणी केली 19 साली? शिवसेना भाजपच्या युतीमध्ये आपण सर्वजण आलो होतो निवडून. कशासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाहिजे होती? सत्तेसाठी, सत्तेच्या खुर्चीसाठी. म्हणून केलेलं पापाचं फळ हे भोगावं लागतील आणि आता ते भोगतायत. म्हणून आता झालेली घटना त्याच्यावर पश्चाताप किती वर्ष करणार आहात हा एकदा विचार करा आणि नव्या उमेदीने पुढे जायचा प्रयत्न करा. मुंबईतील भगवा पुत्राला काय मिळाले, हे गद्दारी करणारे कोण आहे, किती मिळाले, 50 खोके ना, असं देखील त्यांनी 50 खोके, एकदम ओके, गद्दार. फक्त टोमणे मारून अनेक वर्ष आता ही कॅसेट चालत राहणार आहे. मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रातून तोडणार, या घसलेल्या कॅसेटा आता लोकांच्या ऐकायची मनस्थिती नाही आहे. मुंबईहून भगवा उतरला म्हणजे कोणता भगवा, आम्ही कोणता झेंडा लावला आहे? हिंदुत्वाचा झेंडा नाही आहे. तुम्ही म्हणजे हिंदू, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, तुम्ही म्हणजे मराठी माणूस, तुम्ही म्हणजे इथलचे डेव्हलपमेंट, तुम्हीच सर्व काही आहात आणि बाकीचे सगळे उरलेले सर्व गद्दार आहेत. हे जे काही तुमचं भ्रम आहे ना, हा डोक्यातून काढा. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नव्हे, तुम्ही म्हणजे हिंदू नव्हे, तर आम्ही सर्वजण आहोत. म्हणून हा महाराष्ट्र मजबूत आहे. ठाकरे नाव पुसायला अनेक लोक आहेत, पण ते नाव पुसू शकलं नाही, मला अभिमान आहे, असं देखील त्यांनी म्हटलं. कोण नाव पुसायच्या भानगडीत जाईल हो? काय नाव पुसायचं गरज आहे? कशासाठी नाव पुसायचंय? कोण पुसतोय? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेचं नाव अजरामर आहे, ते कोणीच पुसू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या हाताने त्याच्यावर रेगोट्या मारायला लागलेले आहेत आणि ह्या रेगोट्या मारण्यामुळे त्याला क्रॅचेस जे आलेत ना, ते तुमच्यामुळे आलेले आहेत, इतर त्याला जबाबदार नाहीत. राज ठाकरे असं म्हणाले, हिंदूवर जे बोललं जातं, राजकारण केलं जातं, हे बाळासाहेब असते तर त्यांना बघवलं नसतं. नक्की राज साहेबाला काय बोलायचं हे त्याच्यातून लक्षात येतं. कधी हिंदुत्वावर बोलायचं, कधी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर युती करायची, कधी मुसासारख्याला रॅलीमध्ये फिरवायचं. हे हिंदुत्व बाळासाहेबाला पचनी पडलंच नसतं, म्हणून तो उपरोधक मारलेला टोला आहे. 400 कोटी रुपयाचे कंटेनर लूट प्रकरणी कर्नाटक पोलीस नाशिकमध्ये दाखल झालेले आहे आणि जो याचिकाकर्ता फिर्यादी संदीप पाटील आणि यांनी जो कर्नाटक पोलिसांनी आतापर्यंत 5 संशयित ताब्यात देखील केले. नाही, त्याच्याबद्दलची मला कल्पना नाही, त्यावर भाष्य करणं योग्य पण नाही. सर हां, सर यूबीडी गुट के विधायक भास्कर जाधव ने कहा है कि शिंदे गुट वास्तव में बाला साहेब ठाकरे साहब की विरासत का सम्मान करता है, तो उन्होंने भाजपा के ऊपर उद्धव ठाकरे साहब को तरजीह देकर उन्हें महापौर बनने के लिए समर्थन देना चाहिए. देखिए, हम बाला साहब ठाकरे साहब की इज्जत कल भी करते थे, आज भी करते हैं और आने वाले समय भी करेंगे. बाला साहब ठाकरे ऐसे नेता थे जिन्होंने हम जैसे लोगों को ये राजनीति में लाया है, बड़ा किया है. इसका मतलब ये नहीं है कि उनके सुपुत्र ने जो गलती की है रखन करे या तो उनको सपोर्ट करे. इसलिए हमारा बीजेपी से जो गठबंधन है वही गठबंधन हम निभाएंगे और महायुति का ही झंडा ये मुंबई महानगर पालिका पर लहराएगा. मनसे के नेता यशवंत किलेदार द्वारा मुंबई में प्रस्तावित बिहार भवन के निर्माण को रोकने की धमकी पर नीतीश कुमार के मंत्री अशोक चौधरी ने कहा कि हम मनसे को चुनौती देते हैं कि मुंबई में बिहार भवन का निर्माण रोककर दिखाएं. ऐसा नहीं होता. ये सभी स्टेट के बारे में हमारी ये राय रहती है. आज अब आपने देखा होगा कि महाराष्ट्र सदन भी गुवाहाटी में भी बन रहा है, महाराष्ट्र सदन दिल्ली में भी है, महाराष्ट्र सदन गुजरात में भी हम कर रहे हैं. तो ऐसा जब अनेक बिहार में भी हमारा सदन हो रहा है, तो जब एक में के ऊपर संस्कृति की जो अपने जो लोग उधर रहते हैं तो उनके लिए जब अपन सदन बनाते हैं तो जायज़ है कि उन लोगों का सदन अगर बनता है तो उनको भी वो रहने की जगह मिलती है उनके लोगों के लिए. इसलिए ये दोनों स्टेट में आपस में भाईचारा बने रहे, अच्छे से काम होए, इसलिए किया जाता है. इसमें जात पात या तो स्टेट का तनाव होने की कोई ज़रूरत नहीं, कोई करना भी नहीं चाहिए. कोई करेगा तो सरकार उसके गंभीरता से दखल लेगी. सर, कल उद्धव ठाकरे ने कहा है कि मौत आए तो चलेगा लेकिन 2 गुजराती व्यापारियों की गुलामी नहीं करनी. देखिए, अभी ये डायलॉग के लिए सब ठीक है. पिछले दरवाजे से जाके हर बार
मोदी साहब माफ़ करो, अमित शाह साहब माफ़ करो बोलने वाले लोग ये पब्लिकली ऐसा स्टेटमेंट देते रहते हैं, लेकिन आज मोदी साहब हो या अमित शाह साहब नजदीक है फाइनली, इसलिए उनका तिलमिलाट हो रही है और उसकी वजह से ऐसे स्टेटमेंट वो दे रहे हैं।